उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी अगदी साधी सोपी मस्त अशी काकडीची कढी केलेली आहे। तुम्ही गॅसचा उपयोग न करताही करू शकता। अगदी झटपट बनते आणि मस्त चव लागते। हे पहा, भातासोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाता येईल। चला तर पाहूया। काकडीचे सालं कट करून घेतलेत। सालं काढल्यानंतर काकडी बारीक कट करून घ्यायची। थोडासा भाग त्याचा अगदी बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे तोंडात येईल असा। छोटे छोटे आपण बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। ह्या फोडी आपण एक वेगळ्या वाटीमध्ये काढून घेऊया। हे पहा, जसं आपण कोशिंबिरीला करतो त्याच प्रकारे बारीक फोडी कट करून घ्यायच्यात। आता मी एका वाटीमध्ये काढून घेतल्यात आणि आता बाकीची काकडी आता आपण मिक्सरला कट करून घेऊया। थोडंसं जाडसर कापलं तरीही चालेल। या प्रकारच्या मोठ्या फोडी करून घेतल्यात। आता त्यात चवीनुसार थोडीशी हिरवी मिरची घातली आहे। मी 1.5 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 4 ते 5 चमचे सुकं किंवा ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल। कोथिंबीर आणि थोडीशी चिंच, 1 चमचाभर मीठ किंवा चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरला छान वाटून घेतलं। हे पहा, ही चटणीसारखी आपली कढी तयार झालेली आहे। घट्टसर अशी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा आता मिक्सरला जे राहिलं आहे भांड्यामध्ये त्याला दही टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही टाकू शकता। मी 2 ते 3 चमचे दही घेतलं आहे। त्यात पाणी टाका, म्हणजे मिक्सरला जेव्हा फिरवतो तेव्हा छान एकसारखं फिरलं जातं। असं जर तुम्ही दही मिक्स केलं तर थोडे थोडे वर दह्याचे छोटे छोटे दाणे दिसतात। हे पहा, अगदी मस्त अशी कढी तयार झालेली आहे। ही कढी आता खाण्यासाठी तयार आहे। जे आपण छोट्या काकडीच्या फोडी कट करून घेतल्या होत्या त्या घालून घेऊया, म्हणजे तोंडामध्ये हलकी काकडी येते आणि मस्त चव लागते। तुम्ही अशी ही कढी भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा जर अजून काहीतरी छान चमचमीत बनवायचं असेल तर वरून तडका मारून घेऊ शकता। सध्या गॅसची कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर अशीच बिना गॅस वापरायची रेसिपी करायची असेल तर नक्की ट्राय करून बघा किंवा थोडासा तडका मारून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।